श्री स्वामी समर्थ. आज तुझ्या आयुष्यात एक खास क्षण येणार आहे, ज्यामुळे तुझ्या मनाला शांतपणा आणि आनंद मिळेल. त्यामुळे विश्वास ठेवा आणि शांतपणे ऐका. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, आज मी तुला गोड बातमी देणार आहे, त्यासाठी तू तयार राहा. तू म्हणशील, मी इतके दिवस तयार आहेच, आणखी किती तयार राहायचंय. पण स्वामी म्हणतात, आजची तयारी वेगळी आहे. आज मनाची तयारी कर, कारण आनंद अचानक येतो आणि तो सांभाळायला आला नाही तर डोळ्यातून अश्रू होतो. त्यामुळे आज सकाळपासून तुझं मन थोडंसं अस्वस्थ आहे ना, काहीतरी घडणार आहे असं वाटतंय, पण नेमकं काय हे कळत नाही. स्वामी म्हणतात, हीच ती खूण आहे. जेव्हा उत्तर जवळ येतं तेव्हा मन आधी हलतं. तू खूप दिवस वाट पाहिली आहे. कधी देवाला प्रश्न विचारले, कधी स्वतःला दोष दिला, कधी म्हणाला, माझ्यात नशिबात असंच का. पण स्वामी आज म्हणतायत, तुझ्या नशिबात जे लिहिलंय ते बदलायला मीच उभा आहे. आज तुला एक क्षण असा येईल जिथे तू थांबशील. फोन हातात असेल, पण मन कुठेतरी खोल जाईल आणि जेव्हा तुला कळेल हीच ती वेळ आहे ज्याची तू वर्षानुवर्षे वाट पाहत होता. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जी गोड बातमी येणार आहे ती फक्त शब्दाने नसेल. ती बातमी तुझ्या मनावरचं ओझं हलकं करेल, तुझ्या छातीत अडकलेला श्वास मोकळा करेल. आज तू हसशील, खूप दिवसाने मनापासून हसशील आणि ते हसू पाहून तुला आश्चर्य वाटेल की मी अजूनही हसू शकतोय. त्यामुळे स्वामी म्हणतात, ज्याला मी रडवलंय, ज्याला मी हसवतो. त्यामुळे आता कारण ज्याने दुःख अनुभवलंय तोच आनंदाची किंमत ओळखतो. आज तुला आठवेल तू किती वेळा एकटाच लढला. कोणी तुझ्या पाठीशी नव्हतं, कोणी विश्वास ठेवत नव्हतं, पण स्वामी म्हणतात, मी ते सगळं पाहत होतो आणि आज त्याची सहनशक्तीचं फळ तुला मिळणार आहे. आजची ही गोड बातमी कदाचित लहान वाटेल इतरांना, पण तुझ्यासाठी ती मोठी असेल, कारण ती तुझ्या संघर्षावर उमटली स्वामींची सही असेल. स्वामी म्हणतात, आज तुझं मन शांत करेल. आज कोणतीही चिंता करू नकोस, कारण चिंता करायची वेळ संपली आहे. आता विश्वास ठेवायची वेळ आली आहे. तुला वाटतंय ना, हे खरंच होईल का. पण स्वामी हसून म्हणतात, तू इतके दिवस जगलास, इतकं सहन केलंस आणि एक आज चांगली बातमी तुला अवघड वाटते. आज जेव्हा ती बातमी मिळेल तेव्हा तू लगेच कोणाला सांगू नकोस. आधी डोळे बंद कर, स्वामींचं नाव घे आणि मनात मन धन्यवाद, कारण कृतज्ञ मनाला आज पुन्हा पुन्हा कृपा मिळते. आजपासून तुझ्या आयुष्यात हळूच बदल सुरू होतील. सगळे एकदम नाही बदलेल, पण मन बदलायला लागेल आणि मन बदललं की आयुष्य आपोआप बदलतं. स्वामी म्हणतात, आजची ही गोड बातमी तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तर तुझ्या नव्या सुरुवातीची पहिली पायरी आहे. खूप दिवस झाले तू ओझे वाहतोय, चेहऱ्यावर हसू ठेवून आतून रडतोय, सगळ्यांसाठी उभा राहिल्या, पण तुझ्यासाठी उभं राहणारे कोणी दिसलं नाही. रात्री शांततेत जेव्हा सगळे झोपलेले असतं तेव्हा तुझं मन जागं असतं, डोळे मिटलेले असतात, पण विचारांचं वादळ थांबत नाही. कधी बदलेल माझं आयुष्य, कधी संपतील या अडचणी, देव खरंच माझं ऐकतोय का. हे प्रश्न तू शब्दात नाही पण अश्रूमध्ये विचारले. स्वामी म्हणतात, एकही अश्रू वाया गेला नाहीये, एकही प्रार्थना रिकामी झाली नाही आहे. तुझं आता वाटत आहे मी उशीर करतोय, पण मी तयारी करत होतो, कारण जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो. स्वामी म्हणतात, आज जी गोड बातमी तुला मिळणार आहे ती अचानक येईल. जगी अंधारात असा दिवा लागावा, जशी खरखरीत्या उन्हात अचानक सावळी मिळावी तसे. ती अचानक ती बातमी तुझ्या मोबाईलवर येणाऱ्या एका कॉलमधून असेल, कदाचित एखाद्या माणसाच्या शब्दातून असेल, कदाचित एखाद्या संधीच्या रूपात असेल, पण ती बातमी तुला रडवेल आनंदाने. स्वामी म्हणतात, आज तुझं मन म्हणेल, देवा हे खरंच आहे का, आणि तेव्हाच तुला कळेल की मी तुझ्या सोबतच आहे. तू जेव्हा स्वतःबद्दल स्वतःला संपलेलं असं समजत होता तेव्हाच तुझी नवी सुरुवात मी लिहित होतो. तू जेव्हा हार मानायचा विचार केला तेव्हाच मी तुझ्या नावावर विजय विठवला होता. स्वामी म्हणतात, लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या स्वप्नांवर हसले, तुझ्या प्रयत्नांवर किंमत दिली नाही, पण मी प्रत्येक प्रयत्न पाहिल्या. तू जेव्हा कोणालाही न सांगता झटत राहिला तेव्हा माझं मन आनंदी झालं, कारण शांतपणे मेहनत करणारा माणूस कधीही रिकामा राहत नाही. आजची गोड बातमी फक्त पैशाबद्दल नाही, फक्त यशाबद्दल नाही आहे, ती तुझ्या आत्मसन्मानाबद्दल आहे, तुझ्या मनाच्या शांतीबद्दल आहे.
आज स्वामी म्हणतायत आज तुझ्या घरात हसू परत येईल, तुझ्या मनातली भीती कमी होईल, तुझ्या डोळ्यात भविष्य दिसेल. तुझ्या आता वाटेल की माझं नशीबच खराब आहे. पण मी सांगतो तुझं नशीब नाही, तुझी वेळ कठीण होती आणि वेळ कधीच कायम राहत नाही. स्वामी म्हणते आजपासून तुझा काळ बदलतोय हळू पण पक्केपणाने. आजपासून तुझ्या आयुष्यात असेच सकाळ उगवते. तू फक्त एक काम कर, मन शांत ठेव, नकारात्मक विचार दूर ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण ज्याने मला धरलं त्याचा हात मी कधीच सोडत नाही. आज मी तुला गोड बातमी देणार आहे, ज्यासाठी तू तयार राहा. कारण तुझं दुःख संपत आले आणि तुझ्या आयुष्यात आनंदाचं दार उघडायला मी स्वतः उभा आहे. आज मी तुला गोड बातमी देणार आहे, त्यासाठी तू तयार राहा. कारण तू खूप दिवस मन घट्ट करून उभा आहेस. कोणी आता तुला विचारलं नाहीये तर तू स्वतःला सावध. रात्री उशीवर डोके ठेवल्यावर तुझे काही प्रश्न विचारले ते सगळे स्वामींनी ऐकले होते. तू म्हणालास मी थकलो आहे, मी तरी तुला हार मानली नाहीच आहे. स्वामी म्हणतात हीच ती तुझी ताकद आहे. आज जे होणार आहे ते अचानक वाटेल, पण जे काही अचानक नाहीये ते खूप आधीपासून तयार होत होतं. तू वाट पाहत होता एका फोनची, एका संदेशाची, एका उत्तराची. मी आता ती वाट पाहणं वाया गेलेलं नाहीये. कारण वाट पाहताना तू मजबूत झालायस, शांत झाले आणि स्वतःला ओळखायला लागलाय. आज जर मनात थोडीशी भीती असेल तर ती ठेवू, तू चुकीची नाहीये. पण त्या भीतीपेक्षा थोडा विश्वास जास्त ठेव. मग म्हणतात मी तुला जे देणार आहे ते फक्त तुझ्या प्रश्नांचं उत्तर नसेल, ते तुझ्या मनाला शांत करण्याची बातमी असेल. कदाचित तू हसशील, कदाचित डोळ्यात पाणी असेल, पण त्या क्षणी तुला जाणवेल इतका वेळ थांबलो पण ते योग्यच होतं. आज बाजूला तुझ्या शांत वाटेल तरी ती शांतता वादापूर्वीची नाही आहे, ती बदला आधीची आहे. मग म्हणतात तुझ्या आयुष्यात जे थांबलेलं वाटत होतं ते हलायला लागलं आहे, हळूहळू पण खात्रीने. आज झोपताना मनात एकच गोष्ट ठेवू, स्वामी माझ्या बरोबर आहेत. उद्या काय होईल याचा विचार नको. आज फक्त हा क्षण स्वामींना दे. कारण जेव्हा तू पूर्णपणे सोडून देतो तेव्हा स्वामी पूर्णपणे कामाला लागतात. आजची गोष्ट बातमी कदाचित आजच येईल, कदाचित थोड्या वेळाने, पण ती नक्की येईल यात शंका नाही. स्वामी म्हणते तुझे आयुष्य रिकाम्या आश्वासनासाठी नाही आहे, ते मोठ्या उत्तरांसाठी आहे आणि ते उत्तर आता तुझ्या दिशेने येत आहे. ही गोड बातमी फक्त शब्दातली नाही आहे, ती तुझ्या आयुष्याला स्पर्श करणारी आहे. कारण खूप दिवस तुझं मन जड झालंय. तू हसत होता पण आतून थकलेला होता. तू बोलत होता पण कुणाला ऐकू येत नव्हतं की तू काय सहन करतो. स्वामी म्हणतात तुझे काय सहन केले ते सगळं मी पाहिले. रात्री उशाशी येणारे विचार मनात घालमेल होती. माझं कधी होईल हा प्रश्न मी रोज ऐकत होतो. तुला कधी कधी वाटायचं मी देवाला खूप वेळा बोलवतोय पण उत्तर मिळत नाहीये. स्वामी म्हणतात उत्तर मिळत नाही असं नाही, उत्तर तयार होत असतं आणि तयार होण्यासाठी वेळ लागतो. तू जेव्हा डोळ्यासमोर सगळ्यांसमोर मजबूत राहिले आहे, तुझ्या जेव्हा स्वामींनी तुझ्या बाजूने उभं राहत आहेत आणि तेव्हा तू एकटाच रडलास आणि तेव्हा स्वामींनी तुझे अश्रू पुसले होते. स्वामी म्हणतात आज मी तुला जी गोड बातमी देणार आहे ती ऐकून तुझं मन हलकं होईल. कारण तू खूप काळ ओझं वाहिलंय, आता हे ओझं खाली ठेवायची वेळ आली. तू कदाचित विसरलास पण एक गोष्ट, एक वेळ अशी होती की तू मनापासून स्वप्न पाहायचं, मोठे नाही पण शांत आयुष्याची. आज त्या स्वप्नांना पुन्हा श्वास मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात अचानक मोठा बदल होणार नाही, पण हळूहळू सगळं जुळून जाईल आणि ज्या गोष्टी तुला अडकल्या होत्या त्या आता सुटायला लागतील. जिथे दरवाजे बंद वाटत होते तिथे वाट दिसतील. तू आता तिथे आहे. हा संदेश ऐकतोय, हा योगायोग नाही, हा स्वामींचा इशारा आहे. कारण ज्यावेळी माणूस पूर्णपणे थकतो त्याच वेळी देव त्याला उचलायला देतो. स्वामी म्हणतात तुझी किंमत तुझी आता अजून कळलेली नाहीये, पण तू स्वतःला खूप कमी लेखलं. पण ते ज्याच्यासाठी इतकं सहन करणाऱ्याचं बळ आहे तो साधा नसतो. आज मी तुला सांगतो तुझं आयुष्य इथून पुढे वेगळं वेळ घेणार आहे. तू ज्या आता उत्तराची वाट पाहतोय ते उत्तर अगदी जवळ आहे. तुला तर कधी कधी एकटेपणा जाणवतोय लोकांमध्ये असूनही. स्वामी म्हणतात हेच एकटेपणा तुला स्वतःची ओळख करून देतं आणि ज्याने स्वतःला ओळखलं तोच आता कधीतरी हरत नाही. आजच्या दिवसानंतर तू थोडं शांत राहशील, मनात घाई न कमी होईल. कारण तुला जाणवेल काहीतरी चांगलं होणार आहे. स्वामी म्हणतात आज मी तुला सांगतो तुझी अडचण कितीही मोठी असो तिचं उत्तर मी आधीच ठरवलेलं आहे. फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय. तू खूप वेळ स्वतःला दोष दिलास, माझ्यात इतकं काही कमी आहे का असं वाटलं, पण सत्य असं आहे की तू कमी नाही आहे, तुला वेळ अजून आलेला नव्हता.
स्वामी म्हणतात वेळ आल्यावरच सगळं बदलतं, माणसं, परिस्थिती आणि नशीबही. आज मी तुला एवढं सांगतो म्हणजे शांततेवर जास्त विचार करू नकोस, कारण विचारांनी मन थकवायचं नाही, मनावर विश्वास ठेवायचा असतो. तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येईल तिथे तू स्वतःलाच म्हणशील, देवा तू उशीर केलास, पण जे काही केलंस ते योग्य केलंस. आजची गोड बातमी फक्त ऐकण्यासाठी नाही, ती अनुभवण्यासाठी. ती तुझ्या मनात आशा निर्माण करेल आणि तुझ्या डोळ्यात पुन्हा उजेड आणेल. आता तो थोडा धीर धर, थोडा विश्वास ठेव. स्वामी तुझ्या सोबत आहे आणि जिथे स्वामी आहेत तिथे निराशेला जागा नसते. आज पहिल्यांदा स्वतःकडे पाहतो किती बदला हे लक्षात येईल. पूर्वीसारखा रागीट नाही आहे, पूर्वीसारखा तक्रार करणार नाही, कारण दुःखाने तुला शांत केलं आहे. स्वामी म्हणतात शांत माणसाच्या आयुष्यात खरी गोड बातमी येते, कारण तो तू पचवू शकतो, ती जी काय तू जपू शकतो. तू खूप वेळा म्हणालास ना, देवा आता बस झाला. त्या प्रत्येक शब्दावर स्वामीचं लक्ष होतं, पण उत्तर लगेच मिळालं नाही, कारण वेळ योग्य नव्हती. आज वेळ योग्य आहे. आज तुझ्या मनात जी भीती आहे ती हळूहळू कमी होईल. परत तसंच झालं तर हा प्रश्न मनापासून निघून जाईल, कारण आज मिळणारी बातमी तुझा आत्मविश्वास देईल. स्वामी म्हणतात ही बातमी तुला फक्त आनंद देणार नाही, ती तुला देणार आहे दिशा. तुझ्या ज्या रस्त्यावर तू समाभरात होता उभा, तिथे आता तुला स्पष्टता वाट दिसेल. आज तुला कळेल ज्यांनी तुला सोडून दिले त्यांनी आता चुकीचं केले, आणि ज्यांच्यावर तू विश्वास ठेवला ते वाया गेलेलं नाही आहे. स्वामी म्हणतात काही माणसं आपल्या आयुष्यात फक्त एक धडा देऊन जातात, काही क्षण संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. आजचा क्षण तसाच आहे, आणि जेव्हा तू एकटा बसशील तेव्हा मनात शांतता असेल. कुठली घाई नाही, कुठली अस्वस्थता नाही आहे, फक्त एक हलकंसं समाधान. म्हणतात हे समाधान मी दिलं आहे, आणि जिथे माझं समाधान असतं तिथे मी पुढे आधी अंधार राहत नाही आहे. तू खूप वेळा स्वतःला कमी लेखलं, माझ्यात काही खास नाही आहे असं तुला वाटत राहिलं, पण स्वामी म्हणतात तू खास नसताना तू इतर इतकं परीक्षा कशी दिली नसती. आजपासून तू स्वतःशी थोडा प्रेमाने वाग, स्वतःला दोष देणं थांबव, कारण तू जिथे केलेस ते प्रत्येक आता वेळेला योग्यच आहे. स्वामी म्हणतात भूतकाळ बदलला येत नाहीये, पण त्या भार खाली ठेवता येतं, आणि आज मी तो भार तुझ्या खांद्यावर काढतोय. तुझ्या आता जाणवेल खाता छोटी छातीची गोडी तुला आता मोकळी झाली आहे, डोळे शांत झाले, मन स्थिर झालंय. हे सगळ्या गोड आता बातमी येण्याआधीच घडतंय, कारण स्वामी आधी मन तयार करतात, मगच आनंद देतात. आज झोपताना डोळे बंद करून एवढंच मन, स्वामी धन्यवाद. कशासाठी ते शब्दातून मांडू नकोस, कानात एक मनात एक जे जाण ते तुझ्या आता स्वामी समजतील. म्हणतात आजचा हे दिवस लक्षात ठेव, कारण उद्या जेव्हा तू मागे राहशील तेव्हा भासशील, तू जेव्हा आता म्हणशील इथून माझं आयुष्य बदलायला लागले. म्हणतात आज तुझ्या मनात जे काय हलकंसं जाणवते ते काही उगाच नाही आहे, तो बदलाचा स्पर्श आहे. आज अचानक तुझ्या श्वासात थोडीशी मोकळीक वाटेल, छातीतली दडपण हळूहळू सैल होतील, आणि तुला कळेल काहीतरी चांगलं जवळ येते. म्हणतात तू खूप वेळ स्वतःशी लढत राहिला, जगात दाखवायला मजबूत बनलायस, पण आतून मात्र खूप थकलेला आहेस. माझ्या लेकरा, थकणं चुकीचं नाही आहे, हार मानणं चुकीचं आहे, आणि तू हार मानलेली नाहीस म्हणून मी आज तुझ्याशी बोलतोय. आज तुझ्या आयुष्यात एक अशी बातमी येईल जी ऐकून तू थोडा वेळ गप्प बसशील, कारण मन विश्वास ठेवायला तयार नसेल. डोळे ओले होतील, ओठ थरथरतील, आणि मनात एकच शब्द येतील, देवा धन्यवाद. स्वामी म्हणतात आज मी तुला आठवण करून देतोय, तू किती वेळा एकटाच उभा राहिलाय, किती वेळा कुणी सोबत नसतानाही तू पुढे चालत राहिला. ज्यावेळी सगळे मागे फिरले तेव्हा तू पुढे धुवून आता निवडले. ज्यावेळी सगळे आता थांबले होते तेव्हा तू प्रयत्न सोडला नाहीस. माझ्या नजरेत हेच तर खरं मोठेपण आहे. स्वामी म्हणतात आज जी काही गोड बातमी येईल ती तुझ्या भूतकाळावर पांघरून घालणारी नाही आहे, ते आता तुझ्या भविष्यासाठी नवीन आशा देणारी आहे. कदाचित ती बातमी तुला ताबडतोब श्रीमंत करणार नाही, पण ती तुला उभं राहायला एक बळ देईल, आणि कधीच न संपणारा धैर्य देईल. आज तू आरशात पाहशील आणि तुझा आश्चर्य वाटेल, मी इतका मजबूत कधी झालो. स्वामी म्हणतात दुःख माणसाला तोडत नाही, दुःख माणसाला घडवतं, आणि तू सुंदर घडलेला आहे. आज तुझ्या आयुष्यात लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू स्वतः बदलशील. आज तू भीतीने नाही विश्वासाने निर्णय घेशील, आणि तू काय होईल असं नाही, मी करू शकतो असं म्हणशील. स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या घरात आशेचा दिवा पेटलेला राहील, आणि अडचणी हळूहळू मागे पडतील. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आता दिलेलं काहीही कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्या आयुष्यात जी गोड बातमी येते ती फक्त सुरुवात आहे, खरा प्रवास अजून बाकी आहे.
स्वामी म्हणतात, अजून तू झोपशील थोड्या शांत मनाने आणि उद्या उठशील नवीन विश्वास घेऊन. कारण ज्याने संकट आहे माझं नाव सोडलं नाही, त्याला आनंद मी कधीच एकटं सोडत नाही. स्वामी म्हणतात, तू तयार राहा, कारण आज नशीब हो तुझ्या दारावर टकटक करते आणि यावेळी मी स्वतः तुझ्या सोबत उभा आहे. स्वामी म्हणतात, तू आजपर्यंत ज्या गोष्टी गमावल्यास त्या गमावणं नव्हतं, ती साफसफाई होती. कारण जे येणार आहे त्यासाठी जागा हवी होती. तुझ्या माणसावर विश्वास ठेवला आणि जे दूर गेले त्यांच्यावर राग धरू नको. स्वामी म्हणतात, काही लोक सोबत चालण्यासाठी नसतात, ते फक्त वळणापर्यंत सोडायला येतात. आज तुला रिकामं वाटत असेल, ते फक्त रिकामेपण भरून काढण्यासाठी काहीतरी नवं येत आहे. तू ज्या रात्री तेवढा प्रश्न विचारले, माझंच का असं, त्या रात्री उत्तर मिळालं नाही, पण निर्णय झाला. स्वामी म्हणतात, आज त्याचे निर्णय फळ तुला आता दिसायला लागणार आहे. आज मनात थोडी घालमेल असेल, ती योग्यच आहे, कारण बदल नेहमी थोडी अस्वस्थता घेऊन येतो, शांतता नंतर येते. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता जो क्षण येणार आहे तो तुला कमकुवत करणार नाही, तो तुला स्थिर करणार आहे. तू स्वतःला खूप वेळा समजावलं, आता स्वामी तुला उत्तर देणार आहेत. हे उत्तर मोठ्या शब्दात नसेल, कदाचित फक्त 2 ओळीत असेल, कारण त्या ओळी तुला आता तुझं आयुष्य वेगळ्या दिशेने वळवतील. आज डोळे बंद करताना मनात एवढेच मन, मी तयार आहे. स्वामी म्हणतात, आजपासून तुझ्या मनात एक वेगळी शांतता उतरेल. ही शांतता आळशीपणाची नाही आहे, ही शांतता विश्वासाची आहे. कारण जेव्हा मनाला कळतं की आपली जबाबदारी आता देवाने घेतली आहे, तेव्हा धावपळ थांबते. तू आजपर्यंत खूप जबाबदाऱ्या उचलल्या, घराची, कामाची, लोकांच्या अपेक्षांची, पण कुणीची तुला विचारलं नाही आहे, तू कसा आहेस. स्वामी म्हणतात, आज मी तुला विचारतोय आणि उत्तर ऐकायला मी तयार आहे. तू उत्तर देत नाही, पण मला माहीत आहे, कारण शब्द संपले आहेत, पण स्वामी शब्दाशिवाय तुझं मन वाचू शकतं. आणि तुझ्या डोळ्यातील दाखवा, तुझ्या विश्वासातील ओझं, तुझ्या शांततेतील वेदना सगळं मला दिसतंय. स्वामी म्हणतात, आज मी तुला सांगतोय, तुझे काय गमावलं आहे ते कायमचं नाही. काही गोष्टी थोड्या वेळाने तुला दूर जात आहेत, माणसाला मजबूत करत आहेत, पण येताना त्या अधिक अर्थ घेऊन येत आहे. तू स्वतःला खूप वेळ कमी लेखलं, माझ्यात होणार नाही आहे असं म्हणालात, पण स्वामी म्हणतात, ज्याने इतकं सहन केलं तो कधीच कमजोर नसतो, तो फक्त शांत असतो. आज तुझ्या आयुष्यात नवं वळण येत आहे, ते वळण घाईघाईत येणार नाही आहे, ते हळू ये, पण खोलवर बदल घडवेल. जसं नदी हळू वाहते पण डोंगर झिजावते, स्वामी म्हणतात, आज तुझ्या घरात एक आनंदाचा सूर हळूहळू वाजेल. कोणीतरी मोठा गजर नाही, पण माणसाला एक मनाला समाधान देणारा असेल. तुला कळेल, हो आता काहीतरी बदलते. हा कदाचित आजचा प्रश्न विचारतोय, कधी कसं माझ्यासोबतच का. स्वामी म्हणतात, हे प्रश्न सोड, कारण उत्तराचं भार तुला उचलायचं नाही, तो माझा आहे. आजपासून तू स्वतःशी प्रामाणिक राहा, थरकलास तर मान्य कर, रडावंसं वाटलं तर मजबूत राहण्याचं नाटक करू नको, कारण देवाला खोटं बळ नको असतं, खरा विश्वास हवा असतो. मग म्हणतात, तू जेव्हा सगळ्यांपासून दूर बसतो तेव्हा तू पळू नाहीस, तू स्वतःला सावरतोय, आणि तू जेव्हा स्वतःला सावरतो तो आयुष्य सावरू शकतो. आज तुझ्या मनात एक छोटीशी आशा पेटली असेल, ती झिजवू नकोस, तीच आशा तुझ्या उद्या मोठी ज्योत बनेल आणि त्या प्रकाशात तू स्वतःच्या ओळखशील. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडते ते सगळं तुला योग्य जागेवर नेण्यासाठी आहे. कधी कधी रस्ता चुकीचा वाटतो, पण तोच रस्ता योग्य ठिकाणी नेतो. आज तू जिथे आहेस तो शेवट नाही, तो थांबा आहे. तिथे थोडासा श्वास घे, मन शांत कर आणि पुन्हा पुढे चालायला तयार हो. स्वामी म्हणतात, तू एकटं नाही, ही भावना मनातून काढ. ज्याने क्षणी तुला वाटेल आता नाही होणार, त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो. आजच्या या दिवसानंतर तू थोडासा बदललेला असशील, मोठा विश्वास नाही आहे, पण तू आतून आता तुझा आतला बदल सगळ्यात शक्तिशाली असतो. तू आज ऐकतोयस म्हणून तुझ्या आता अजूनही एक विश्वास जिवंत आहे. आता जिथे विश्वास आहे तिथे स्वामींचं काम आधीच सुरू झालेलं असतं. स्वामी म्हणतात, आज चिंता कमी कर, मनावरचं ताण हे देऊ नकोस, तू जे काय तुझं काम कर, बाकी माझ्यावर सोड, कारण मी जे काय ठरवतोय ते पूर्ण होणारच आहे, तुझ्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी. स्वामी म्हणतात, आता तुझ्या मनात जे विचार फिरत आहे त्यांना आता थांबवायची तयारी करू नकोस, कारण जे त्यांना येऊ दे, कारण आज पहिल्यांदा जे विचार तुझा आता दुखावणार नाही ते तुला हलकं करतील. तू खूप दिवस स्वतःला विचारत होतास ना, माझं आयुष्य असंच राहणार आहे का. आज स्वामी तुला हसून सांगत नाही, हे फक्त थांबलेलं होतं, ते संपलेलं नव्हतं. आज तुला समजेल, जे तुटलं होतं ते खरं तर नव्या अर्थाने जोडण्यासाठी तुटलं होतं. ज्या गोष्टी हातातून निसटल्या त्या तुला योग्य गोष्टीकडे नेण्यासाठी गेल्या. सो म्हणतात, कधी कधी मी तुला रिकाम्या हाताने बसवते, कारण भरलेले हात नवीन कृपा स्वीकारू शकत नाही. आज तुझं मन रिकामं आहे म्हणून आज मी ते भरायला लागतोय. आज तुला कोणाची आठवण येईल, कदाचित एखादी व्यक्ती, कदाचित एक दिखावा स्वप्न, कदाचित जुना तू.
स्वामी म्हणतात त्या आठवणीला तू आता दूर लोटू नकोस. ती तुला सांगायला आली आहे की तू आता पुढे आलायस. तू रडशीलही कदाचित, पण ते रडणं वेदनेचं नसेल, ते रडणं असेल मन मोकळं झाल्याचं. जसं पावसाआधी आकाश हलकं होतं तसंच स्वामी म्हणतात आज तुझ्या आयुष्यात हळूहळू प्रकाश वाढायला लागेल. तो इतका मोठा नसेल पण की सगळ्यांना लगेच दिसेल. त्यामुळे पण तुला तो नक्की जाणवेल. आजपासून तुला एक लहान लहान गोष्टीत आनंद दिसेल. चहा घोट, सकाळचा सूर्य, कोणाचा साधा शब्द, कारण आतून एक बरा व्हायला लागला आहे. त्या स्वामी म्हणतात तू जेव्हा एक मन बरं होतं तेव्हा नशीब आपोआप जागं होतं. तुला वाटतंय ना की आता काहीतरी बदलायला हवंय. ते बदल सुरू झालेत. फक्त आवाज न करता जसं बी जमिनीत उगवतं तेव्हा कोणालाही गोंगाट न असतो. आज जर कोणी तुला विचारलं काय चाललंय आयुष्यात, तर उत्तर दे सगळं हो ठीक होतंय, कारण तेच बरं असतं, तेच खरं असतं. स्वामी म्हणतात मी तुला तर श्रीमंत बनवे, फक्त पैशाने नाही तर समाधानाने. आज तू विश्वास एक वचन कर, पुन्हा स्वतःला कमी लेखणार नाहीस, पुन्हा प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देणार नाही. कारण तू जिथे केलं ते तुझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम होतं आहे आणि स्वामींना तेच पुरेसं आहे. आज रात्री झोप येईल तर तू दिवसाने शांत झोप येईल. मनावरचं ओझं नसेल, उद्याची भीती नसेल. स्वामी म्हणतात मी तुला आज उशी जवळ बसवेन. तुला आता काळजी नाही द्यायची आहे. उद्या सकाळी तुला आता वेळ लागेल, तुला आता तोच असशील, पण आतून थोडासा बदलला असेल, थोडासा शांत, थोडासा विश्वासू. हा तो बदल तुझ्या आता गोड बातमीपर्यंत नेईल, जिथे तू इतके दिवस वाट पाहत होता. स्वामी म्हणतात आज तुला थोडंसं हलकं वाटतंय ना, कारण मनावरचं ओझं हळूहळू उतरायला लागले. हा तुझं मन कारण नसताना थोडंसं शांत झालं, डोळ्यात भीती कमी झाली आणि श्वास थोडासा मोकळा वाटतोय. हा बदल अचानक नाहीये, हा तुझ्या सहनशीलतेचा परिणाम आहे. तू जे काही गप्प सहन केलं ते मी पाहिलंय. किती वेळा तू मदत मागायची इच्छा असूनही गप्प राहिल्यास, कारण तुला कोणावरचं ओझं व्हायचं नव्हतं. किती वेळा तू स्वतःला समजावलं थोडं सहन कर, सगळं ठीक होईल. स्वामी म्हणतात आज मी तुला सांगतोय तू जे सहन केलंय ते व्यर्थ केलेलं नाही, कारण सहन करण्याला खरं सुख कळतं. आज जो क्षण येतोय तो तुझ्या आयुष्यात नवीन अर्थ घेऊन येतोय. आता पुन्हा स्वतःवर विश्वास द्यायला येतोय. स्वामी म्हणतात तुझे काही सहन करतोय हे म्हणतंय, आज तुझ्याकडे काहीच उरलेलं नाही. तेव्हाच मी म्हणलो आज मी तू खूप काही येणार आहे. तुझ्या दरवाजावर वर्षभर टकटक करत होता, आज तो दरवाजा आपोआप उघडणार आहे आणि जेव्हा उघडेल तेव्हा तुला जाणवेल देव उशीर करतो पण विसरत नाही. स्वामी म्हणतात आज तुझ्या मोबाईल एक अशी घंटा वाजेल ज्याने तुझं मन क्षणभर थांबेल. हात तरतरे, डोळे भरून येते आणि मनात एकच विचार येईल हे खरंच माझ्यासाठी आहे का? हो बाळा, हे तुझ्यासाठीच आहे, कारण तुझं आता कोणावरचं वाईट मागितलं नाही, तू कोणाचं एक हिरावलं नाहीच आहे. तू फक्त स्वतःसाठी थोडंसं सुख मागितलं होतं. काय म्हणता इतकंसं स्वच्छ मन मी आता रिकामं ठेवू शकत नाही. आज जी काय गोड बातमी येते ती तुला लगेच सगळं देणार नाही, पण ती तुला नवीन सुरुवात देईल. आणि कधी नवीन सुरुवात सगळ्यात मोठं वरदान असते. आज तू जे काय मागवून पाहशील आणि म्हणशील मी इतका दूर आलो, जेव्हा तुझ्या लक्षात येईल हा प्रवास तू एकट्याचा केला नाही आहे, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत होतो. स्वामी म्हणतात मी तुझ्या अश्रूंमध्ये उभा होतो, मी तुझ्या शांततेत बसलो होतो आणि आज तुझ्या आता मी आनंदातही उभा आहे. आज तुझं मन हळूहळू हलकं होईल, भीती मऊ होईल आणि विश्वास घट्ट असेल. आज तू स्वतःला कमकुवत म्हणणार नाही, कारण तू जाणतोय तू किती काही सहन केलं आहेस. स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या आयुष्यात छोट्या छोट्या आनंदाची परत सुरुवात होईल. हसू पुन्हा शांततेत येईल, मन पुन्हा स्वच्छ होईल आणि स्वप्न पाहतील आणि ते आयुष्य पुन्हा बोलू लागेल. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आज जी गोड बातमी मी येते ती शेवट नाही, ती सुरुवात आहे. मी तुला इथपर्यंत आणले आणि पुढेही मीच नेणार आहे, चालणार आहे. पण म्हणतं तू तयार राहा, कारण तुझ्या आयुष्यात आनंदाचं पाऊल आता आत येतंय आणि ही वेळ आता फक्त वाहणार नाहीये, ती तुझ्या हातात हात घालून तुझ्या सोबत चालते. स्वामी म्हणतात आज तुझ्या मनात जी शांतता ती योगायोग नाही आहे, ती येणाऱ्या गोड बातमीची पूर्वसूचना आहे. तू आज थोडा वेगळा वाटतोय, कारण तुझं मन आधीच बदल स्वीकारायला तयार झाले. स्वामी म्हणतात जेव्हा मन तयार होतं तेव्हाच नशीब हालचाल करतं. तू जेव्हा म्हणालस आता माझ्या हातात काहीच नाही, तेव्हाच माझ्या हातात सगळं येलंय. तुला आता जर वाटलं की आता एकटाच आहे, लक्ष ठेव एखाद्यात मोठे निर्णय होत आहे. स्वामी म्हणतात तुझं आयुष्य गोंधळासाठी नाही, ते स्थिरतेसाठी आहे. आज जे मिळणार आहे ते तुला धावपळीत टाकणार नाही, ते तुला शांत उभं करेल. कदाचित तो फोन येईल आणि ते शब्द कमी असतील, पण त्या शब्दात विश्वास असेल, आधार असेल आणि सुरुवात असेल. स्वामी म्हणतात मी जे देतो ते तात्पुरतं नसतं, ते टिकवणारं असतं.
आज तू स्वतःला कमी समजू नकोस, कारण तुला जे काही मिळणार आहे ते सगळ्यांच्या मिळण्यासाठी नाही आहे, ते फक्त थांबून विश्वास ठेवणाऱ्या मिळतं. स्वामी म्हणतात, तू खूप वेळ स्वतःला सावरलं, आता वेळ आहे स्वतःला स्वीकारण्यासाठी. कारण आज झोपताना मनात एक वेगळीच ओळख ठेव, मी योग्य मार्गावर आहे. उद्या काय होईल याचा अंदाज नको, कारण जे काही होणार आहे ते अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं असेल. स्वामी म्हणतात, मी उशीर करत नाहीये, मी घाईतही करत नाहीये, मी अजून वेळ आता साधतोय आणि तो वेळ आता तुझ्या आयुष्याजवळ येत आहे. स्वामी म्हणतात, आज तू शांत बसलायस ना, तर ते पळून जाणार नाहीये, ते स्वतःकडे परत येणं आहे. इतके दिवस तू बाहेरून जगायला सांगितलंय, आता थोडा वेळ स्वतःच्या मनातही साठ. ते आता तुला माहीत आहे का, तुझं मन खूप दमलंय, नेहमी मजबूत राहायचा प्रयत्न करताना ते थकलंय, नेहमी आता समजून घ्यायचा प्रयत्न करताना ते दुखत होतं. पण स्वामी आता म्हणतात, तो मन आता ते थकत तेव्हा ते सगळं आता जवळ येते. तू आज जे काही अनुभवते ते कोणालाही सांगत नाही येत नाहीये, कारण काही वेदना शब्दात गमावत नाहीये, ते फक्त मनात साचून राहत आहे. स्वामी म्हणतात, मी त्या वेदनांशी खूप दिवसांपासून बोलतोय, तुला कधी वाटते माझं आयुष्य एक गुंतागुंतीचं आहे का? स्वामी म्हणतात, कारण तुझं आयुष्य साधं नाही आहे, ते तुझे साध्या वाटेवरच चालायला लागले आहे, त्यामुळे तुला काहीतरी वेगळं अनुभवायचं आहे, म्हणून हा प्रवास आहे. आज तू काही गमावलं आहे त्याची यादी मनात धरू नकोस. हे जे काय तू अजून तुझ्याकडे आहे त्याकडे पहा, तुझा विश्वास आहे, तुझी आशा आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे, हे कमी नाही आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही लोक दूर गेले आहेत त्यांनी आता तुला सोडलं नाही आहे, त्यांनी तुला शिकवलं लोक आपलं आहे, कोण आपलं नाही आहे आणि कोण फक्त सोबत चालतंय हे समजायला मदत केली. आज तू थोडासा एकटा वाटत असशील, पण ते लक्षात ठेव, एकटेपासूनच माणूस स्वतःला भेटतो आणि तो स्वतःला भेटतो तो पुन्हा कधी हरवत नाही. स्वमते आज तुला जे काही थोडंसं शांती आहे ते मी आता मला आवडते, कारण शांत माणूस देवाचा आवाज ऐकू शकतो. गोंगाट देव बोलत नाही, तो हळू सांगतो. तुला आठवतंय का, तू कधीतरी मनातून एक काहीतरी मागितलं होतं, ते मागताना तू देवाशी सौदा केला होता नव्हता, असं काय तू फक्त विश्वास ठेवला होता की आज त्या विश्वासाची परीक्षा तर संपत चालली आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता जे काही येणार आहे तुझ्या कल्पनेपेक्षा वेगळे असेल, पण जे तुझ्यासाठी योग्य असेल. कधी कधी देव आपल्याला आपण जे काय मागतो ते देत नाही, पण जे आपल्याला हवं आहे ते देतो. आज तू जिथे आहेस हा संदेश ऐकतोय, याचा अर्थ तू अजूनही आशा धरून आहेस आणि आशा जिथे जिवंत आहे तिथे चमत्कार दूर नसतो. स्वामी समर्थ म्हणतात की बाळा, तू स्वतःवर थोडंसं प्रेम करायला शिक, स्वतःला दोष देणं सोड. स्वतःला सगळं परफेक्ट असायला हवं असं नाही आहे, माणूस आहे, चूक होणारच आहे. तुझ्या मनात आज जे काही चाललं आहे ते थांबायचा प्रयत्न करू नकोस, फक्त पाहत राहा. जसं ढग सरकतात तसे विचारही सरकतील आणि त्यामागचं निराकाश उतरेल. आम्ही म्हणतात, तू ज्या गोष्टीची इतके दिवस वाट पाहतोय ती वाट पाहायला शिकवायला इतका वेळ लागला आहे, कारण जे काय मिळण्याआधी वाट पाहायला शिकत नाही आहे ते मिळालेलं सांभाळू शकत नाही. आज तुझ्या मनात थोडीशी हलकेपणा आली असेल, ते पकडून ठेव. तीच भावना उद्या तुझा बळ बनेल आणि ज्या बगळ्यावर तू पुढचा टप्पा पार करशील. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात सगळं लगेच बदलणार नाही, पण काहीतरी नक्कीच बदललं आहे आणि तो बदल आतून सुरू झाला आहे. तू आज शांत आहेस म्हणजे तू तयार आहेस नवीन सुरुवातीला, नवीन बातमीसाठी, नवीन आशेसाठी. स्वामी म्हणतात, आज एवढंच लक्षात ठेव, तू एकटा नाहीस आहे, तू संघर्ष व्यक्त करणार नाही आणि तुझं यात वाट पाहणं निष्फळ नाही. थोडं अजून धीर धर, थोडा अजून विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझे काय ठरवलंय ते पूर्ण होणारच आहे. स्वामी म्हणतात, आता जरा मनात अडोकाव, जिथे तू अजूनही थोडा भीती लपलेली होती तिथे तू आता टिकलेलं नाही, परत सगळं उलटं होणार नाहीये. पण म्हणतात, ही भीती चुकीची नाही, ही तुझ्या अनुभवातून जन्मली आहे. आज पण मी तुला सांगतोय, ज्या गोष्टी मी देतो त्या परत घेण्यासाठी नाही, हे तुला स्थिर करण्यासाठी असतात. तू खूप स्थिर होता, तुझी आशा कधी निराशा, कधी विश्वास, कधी शंका. स्वामी म्हणतात, आजपासून हे एलवाचं थांबतील, कारण आज तुझ्या आयुष्यात एक ठाम दिशा मिळेल. आज तुला एक असं वाटेल की कोणीतरी मनावरचा हात ठेवलाय, कोणी शब्द बोलत नाहीये तरी आधार मिळतोय आणि तो मी आधार आहे. स्वामी म्हणतात, लोक तुला समजले नाही याचं तुला दुःख आहे, पण मी तुला पूर्णपणे समजलो हे विसरू नको. तू ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळी एकटा पडला त्याच्या वेळी मी तुझ्या बाजूला उभा होतो, फक्त तुला दिसत नव्हतं. आजपासून तू स्वतःला एक प्रश्न विचारशील, मी इतका कमकुवत होतो का, आणि लगेच उत्तरही मिळेल नाही. मी तुझा तर मजबूत बनवत होतो म्हणून एवढं सहन करू शकलास. स्वामी म्हणतात, सहन करणारा माणूस खऱ्या आनंदाची पात्र असतो. आज तुला एखाद्याची छोटी गोष्ट मिळेल ती खूप मोठी वाटेल.
एकदा साधं वाक्य मनाला लाभेल, पण आता तुझं मन उघडं आहे. आजपासून तू लोकांना माफ करायला लागशील, त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या शांतीसाठी. स्वामी म्हणतात माफी करणे, माफी म्हणजे विसरणं नाही, माफी म्हणजे ओझं खाली ठेवणं. आज जर एखादी गोष्ट, एखादी आठवण पुन्हा डोळ्यासमोर आली तर एक पळ काढू नकोस, तिला शांतपणे पाह आणि म्हण, हेही झालं आणि मी आता अजूनही इथेच आहे. हे वाक्य तुला ताकद देईल. स्वामी म्हणते आज तुझ्या आयुष्यात जे काही नवीन येते ते तुझ्या जुन्यासाठी जागा घेण्यासाठी नाही आहे, तर तुझ्या आयुष्य पुढे नेण्यासाठी. आजपासून तू स्वतःला एक आवाज ऐकू येईल, मनाची इच्छा आहे, मनातला इशारा, आणि तू तो दाबून टाकायचा आत नाही आहे, कारण आता तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतोयस. त्यामुळे स्वामी म्हणतात मी तुला जग जिंकायला नाही सांगत आहे, मी तुला स्वतःला हरवू नकोस इतकंच सांगतोय. आज जर कुणी तुला विचारलं आता पुढे काय, तू एवढंच म्हण आता स्वामींच्या हातात आहे सगळं, कारण हे तुझं आयुष्य स्वामींच्या हातात जातं तेव्हा चिंता हाताबाहेर जाते. आजचा हा वेळ तुझ्या मनावर साठवून ठेव. पुढे कधी अंधार वाटला तर हा क्षण आठव. स्वामी म्हणतात आज तुझ्या मनात एक प्रश्न येईल, आता तू खरंच सगळं बदलेल का? आणि मी हळूनच म्हणेल बाळा आता सगळं बदलले, आधीच सुरू झालंय. तुला कदाचित अजून दिसत नसेल, पण तुझ्या हात काहीतरी खूप शांतपणे सरकत आहे. जसं पहाटे ते अंधारही भांडत नाहीये, पण जसं तुझं नशीब अडचणीशी भांडत नाहीये, ते तू फक्त पुढे जातं. स्वामी म्हणतात आज तुला आठवेल किती वेळा तू स्वतःला जर विचारलं होतं मी चुकीचा तर नाही ना, माझ्यात काही कमी आहे का? पण बाळा, कमी तू कधीच नव्हता, फक्त परिस्थिती तुझी परीक्षा घेत होती. तू जेव्हा गप्प राहिला, जेव्हा तू कमजोर नव्हता, तू संयमी होता, आणि संयमाचं फळ नेहमी गोड असतं. स्वामी म्हणतात आज तुझ्या कठीण ठिकाणी उभा आहेस ना, त्या ठिकाण सोपं नव्हतं. इथे यायला तू खूप दिवस काही गमावलं आहेस. कुणाचा विश्वास गेला, कुणाचं सोबत सुटलं, कुणी तुला चुकीचं ठरवलं, पण स्वतःला वाईट होऊ दिलं नाही, आणि म्हणून आज मी तुझ्या सोबत उभा आहे. स्वामी म्हणतात आजची ही गोड बातमी तुला लगेच सगळं देणार नाहीये, ती तुला पुढे उभं राहायला करणार आहे. आज तुझा पुन्हा आरशात डोळ्यात डोळे घालून पाहशील आणि म्हणशील हो मी अजून संपलेलं नाही आहे, आणि हे जर सगळ्यात मोठं वरदान आहे. स्वामी म्हणतात हा तुझ्या आयुष्यात एक माणूस बदलेल, किंवा एक संधी बदलेल, किंवा एक निर्णय बदलेल, पण त्या एका बदलाने खूप काही बदलून जाईल. कधी कधी एक फोन होईल, एक मेसेज, एक शब्द, आणि आयुष्य एक नव्या वळणावर उभं राहतं. आज तुला कळेल तू कधी ज्याची वाट पाहत होता तो क्षण तुला शोधतच येतोय. स्वामी म्हणतात मी तुला आधीच अंधारात सोडलं नाहीये, मी तुला प्रकाश ओळखायला शिकवलं. तू जेव्हा म्हणालेस आता माझ्याकडे काही उरलेलं नाही, तेव्हाच मी म्हणालो आता तू हलका झाल्या, कारण रिकाम्या हातात देव भरतो. स्वामी म्हणतात आज तुझ्या मनात कृतज्ञतेची भावना येईल. जरी सगळं मिळालं नाही असलं तरी तू म्हणशील जे आहे तेही खूप आहे, आणि ज्याला हे कळलं त्याच्यात आयुष्यात खरंच सुख येतं. आजपासून तुझं करणं कमी होशील आणि स्वतःकडे पाहणं जास्त करू शकशील, कारण तुझा प्रवास कोणासारखा होण्यासाठी नाही, तो तुझ्याच एक होण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात आज तुझ्या हळूहळू माफ करायला शिकशील, सगळ्यात नाही पण स्वतःला. तू स्वतःला माफ करायला शिकशील, तू थकशील, तू रडलास, पण तू कधीही कमजोर पडला नाही, आणि हे माफ करणं तुला आतून खूप मजबूत करेल. स्वामी म्हणतात आजपासून तुझं मन जरा शांत होईल, तुझं हृदय जरा हलके होईल, आणि तुझं आयुष्य जरा मोकळं श्वास घेईल. आज तू खूप दर एक जायचं आहे, पण हे मी जाणतो तू एकटा नव्हता, ते लक्षात ठेव. मी तुझ्या मागे नाही, मी तुझ्या पुढेही नाही, मी तुझ्या शेजारी तुझ्या बरोबर आहे. म्हणतात तू तयार राह, कारण आज जे काही सुरू झाले ते फक्त बातमी नाही, ते तुझ्या आयुष्याचं नवा अध्याय, आणि या अध्यायात दुःख कमी असेल, विश्वास जास्त असेल, आणि माझं नाव प्रत्येक पानावर असेल. त्यामुळे म्हणते आज तुला जे काय वाटते ते सगळं खरं आहे. तू थकलेला आहे, तू दमलेला आहेस, आणि तरीही तू टिकून राहायस. हे टिकणं राहणं सोपं नव्हतं, पण तू केलं. स्वामी म्हणतात म्हणूनच आज तुझ्या आयुष्यात आशेचा हळूसा उजेड दिसायला लागला आहे. तू ज्या गोष्टीसाठी रोज मनात प्रार्थना केली ती प्रार्थना रिकामी केलेली नाही, ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होती. तो म्हणतात कधी कधी देव उत्तर देतो, पण तो आपल्यालाच ऐकू येत नाही, कारण मन खूप गोंगाटत असतं. आज मन थोडंसं शांत झालंय म्हणून उत्तर जवळ येत आहे. तू ज्या वेदनेतून गेला आहेस ती वेदना तुला कडू बनवण्यासाठी नाही, ती तुला समजूतदार बनवण्यासाठी होती. स्वामी म्हणतात आज तुझ्या चेहऱ्यावर हसू येणार आहे, आणि हे हसू खोटं नसेल, ते समाधानाचं असेल. कदाचित लगेच सगळं कळणार नाही, पण मन म्हणेल हो हो हेच ते उत्तर होतं, आणि हेच ते आहे. स्वामी म्हणतं मी जे देतो हे फक्त देणं नसतं, ते तुझ्या आयुष्याला नवीन अर्थ देणं असतं. आज कोणाला काही सांगायची गरज नाही, आज फक्त मनात ठेव स्वामी तुझ्या सोबत आहे, ते वाक्य पुरेसं आहे. कारण जेव्हा स्वामी सोबत असतात तेव्हा वाट कधीही कितीही लांब असली ती सुरक्षित असते. आजचा क्षण, आजचा लक्षात ठेवा, क्षण बदलाची सुरुवात आहे.
हळूहळू पण ठामपणे स्वामी म्हणतात, मी तुला विसरलो नाही, मी तुला तयार करत होतो आणि आता हे तू तयार आहेस म्हणून गोड बातमी तुझ्या दिशेने येत आहे. स्वामी म्हणतात, आज हे तुझ्या मनात एक वेगळीच जाणीव होत असे, जणू काही कोणी तरी आतून सांगते, थांब आता वेळ जवळ आली. तू इतके दिवस फक्त वाट पाहत राहिल्या, फोनकडे पाहिलं, दाराकडे पाहिलं, नशिबाकडे पाहिलं, पण जेव्हा काहीच घडत नव्हतं तेव्हा तू स्वतःला विचारलं, मी चुकतोय का? स्वामी म्हणतात, नाही, मी चुकतो नव्हतो, मी घडत होतो. कधी कधी आयुष्यात आपल्याला थांबून ठेवतं, पण पुढे जायचं असतं, पण पाय जड होतात. स्वामी म्हणतात, जे थांबणं शिक्षाच असतं, ती तयारी असते. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था उद्यासाठी आवश्यक आहे. आजचं हे दुःख उद्याच्या समजूसाठी आहे, आजची शांतता उद्याच्या स्थैर्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, तुला कधी वाटलं असेल मी सगळ्यांसाठी चांगलं केले, मी माझ्यासाठी कुणीच नाही आहे, पण लक्षात ठेव, जेव्हा सगळे दूर असतात तेव्हा देव सगळ्यात जवळ असतो. तू ज्या रात्री डोळे उघडे ठेवून झोपलाय त्या रात्री स्वतःचे स्वामी तुझ्याशी उशाशी बसले होते. तू जेव्हा मनातल्या मनात रडला तेव्हा तुझे अश्रू स्वामींनी मोजले होते. स्वामी म्हणतात, तू इतका मजबूत आहे, तुलाच माहीत नाही आहे, कारण तू कधीही तुझ्या हातात ताकद दाखवायचा प्रयत्न केला नाही आहे. तू फक्त सहन केलं आणि जो काय माणूस आहे तो सहन करू शकतो, तू आयुष्य बदलू शकतो. तुझ्या मनात भीती कमी होत चालली आहे, कदाचित ते तुला जाणवेल नसेल, पण किती कमी होते, कारण विश्वास हळूहळू जागा होतोय. स्वामी म्हणतात, आता तू लहान लहान गोष्टींमध्ये शांतता शोधू लागशील. तर चहा, एक शांतता सकाळ, एक स्वालकुश, एक क्षण पण तुला पुन्हा उभं करतील. तू आज जिथे आहेस तिथे तुला आता आणण्यासाठी खूप गोष्टी घडल्या. काही गोष्टी चांगल्या असतील, काही वाईट असतील, पण सगळ्यात आवश्यक होत्या, कारण सगळं काढून टाकून जे उरतं तोच खरा माणूस आहे. स्वामी म्हणतात, तू स्वतःला इतरांशी तुलना करणं सोड. प्रत्येकाकडे प्रवास वेगळा असतो, कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशिरा, पण ते जे उशिरा मिळतं ते खोलवर रुजतं. आज तुझ्या आयुष्यात जे रिकामेपण वाटते ते रिकामं नाही, जे जागा बनवते नवीन आनंदासाठी, नवीन बातमीसाठी, नवीन सुरुवातीसाठी. स्वामी आता म्हणतात, आता तू मागे होऊन पाहशील तेव्हा तुला कळेल, जे थांबलेलं वाटतंय होतं ते प्रत्यक्षात सर्वेक्षण होते. काही गोष्टी तुझ्यापर्यंत येऊन दिल्या नाहीत, कारण तुला दुखवायला असतात. काही लोक तुझ्यापासून दूर गेले असतात, कारण ते पुढच्या प्रवासासाठी नव्हते. स्वामी म्हणतात, ते देव कधीही तुझ्याकडून काही घेत नाही आहे, काहीतरी चांगलं देणार नसला तर. आज तू शांतपणे आहे, तू आता खूप मोठं लक्षण आहेस, कारण शांत मन नवीन गोष्ट स्वीकारायला तयार असतं. तू आता अजून थोडा वेळ विश्वास ठेवू शकतोस, अजून थोडा वेळ थांबू शकतोस, कारण शेवटचं क्षण नेहमीच जवळ असतं. म्हणते, आज मी तुला जे सांगतोय ते तुझ्या गोड बातमीसाठी वाट पाहतोय. ते तुझ्या फक्त आनंद घेणार नाही, ते तुला हलवून टाकील, कारण ती तुझ्या सहनशीलतेचे बक्षीस असेल. तुझ्या मनात एक हळूसा विश्वास बसलेला होईल, आणि हा नक्कीच होईल. हा तो विश्वास धरून ठेव, तो पुढचा मार्ग आहे. म्हणतात, आता तुझ्या या आयुष्यात अंधार संपत चाललाय आणि उजेड हळूच आता पावलं टाकतोय. स्वामी म्हणतात, आता जरा थांब, कुठेही पळायला नाहीये, कुठलेही निर्णय घ्यायचा आधी काही करू नकोस, कारण आयुष्यात पहिल्यांदा तुझ्याशी शांतपणे बोलायला आलंय. इतके दिवस आयुष्य ओरडत होतं, धक्के देत होतं, आता हलवून जागा करत होतं. आज ते हळूहळू आवाज म्हणतंय, मी तुझ्या बाजूने आहे. आज तू आठवते का, तू किती वेळा रात्री एकट्याच बसला, डोळे संपले, तुमच्या आता आयुष्यात रडून सगळे झोपलेले होते आणि तुझ्या डोळ्यातलं पाणी नाही होतं. त्या मनात एक हजार प्रश्न, एक उत्तर नव्हतं. स्वामी म्हणतात, त्या प्रत्येक रात्री मी तुझ्या जवळ होतो, तुझ्या अश्रूंना साक्षी होतो, आणि आज त्या अश्रूंची किंमत तुला आता परत देणार आहे. स्वामी म्हणतात, आज तुला जाणवेल, तू हलका झालाय, तुझं ओझं असंच आहे, ते उचलण्यासाठी ताकद वाढली आहे, आणि ही ताकद मीच तुला दिली आहे. आता ही ताकद म्हणजे रडून येणं नाही आहे, ताकद म्हणजे रडूनही पुढे चालणं आहे. आजपासून तुझ्या स्वतःशी भांडणं करणार नाही. मी कसं असेल असं केलं, मी तसं का नाही केलं, हे प्रश्न आता थांबव, कारण जे काय झालं ते त्यावेळेस योग्य होतं. आज तू जे काय आहेस ते भूतकाळाचा परिणाम नाही, ते तुझ्या सहनशीलतेचा पुरावा आहे. मी तुला परिपूर्ण बनवत नाही, मी तुला खरा बनवते. आज तुला लोक कमी भेटतील, आज पण जे भेटतील ते मनापासून भेटतील. आज तुला गोंगाट कमी वाटेल, पण शांतता जास्त मिळेल, कारण आयुष्य आता गुंतवणुकीकडे वळते, संख्येकडे नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या संख्याने सगळ्यांनी समजून घ्यावं अशी गरज नाही. आज माझं तुला समजणं पुरेसं आहे, कारण आज कोणी तुला सोडून गेले तर स्वतःला दोष देऊ नकोस. माणसं फक्त एका टप्प्यापर्यंत असतात, आणि तो टप्पा तू पार केलायस आहे. आज तुला एकच वेगळाच आत्मविश्वास जाणवेल, तो वयोगर्भाचा नसेल, तो शांतता विश्वासाचा असेल. मी जे काही सहन केलं ते फार थोडे लोक करू शकतात. हा विश्वास, स्वामी म्हणतात, हा विश्वास तुझं खरं भांडवल आहे. आजपासून तू छोट्या गोष्टींसाठी देवाला विचारणार नाही, कारण तुला कळेल तो आधीच कामाला लागलाय.
आज तुझ्या आयुष्यात एक उत्तर हो येईल एकदम नाही, पण योग्य वेळ. आणि जेव्हा एकदाचं उत्तर येईल तेव्हा मार्ग एक मोग वाळून पाहशील आणि म्हणशील म्हणूनच जेव्हा असं असं घडलं होतं. स्वामी म्हणतात, मी आधीच उगाच काही करत नाही. जे थांबतं ते कारणासाठी थांबतं, जे निघून जातं तेही कारणासाठी. आज जर मनात शंका आली तर आज छातीवर ठेव आणि एक विश्वास घे आणि श्वास घे. तुला जाणवेल भीती कमी होते, कारण तुला आता एकटं सोडलेलं नाही आहे. आजच्या या क्षणात फक्त एक इतकंच लक्षात ठेव, तू पुरेसं आहे. तुझा आता विश्वास एक पुरेसं आहे आणि तुझं जगणं अर्थपूर्ण आहे. स्वामी म्हणतात, आज मी तुला काही देत नाही आहे, आज मी तुला आठवण करून देतोय की तू कोण आहेस. स्वामी म्हणतात, आज तुझ्या मनात एक थोडीशी भीती येईल, हे सुख टिकेल का? आणि हे मी हसून म्हणेल, बाळा, जे काही विश्वासातून येतं ते भीतीतून जात नाही. तू खूप दिवस वाईटाची तयारी करत राहिल्या, कारण आयुष्याने तुला तसंच शिकवलं. पण आता चांगल्यासाठी मन तयार ठेव. स्वामी म्हणतात, तू नेहमी सगळ्यांना समजून घेत राहिला, स्वतःचं मात्र कोणी समजून घ्यावं अशी अपेक्षा ठेवली नाही. तू म्हणाला तर माझं ठीक आहे, तरी आतून काहीच ठीक नव्हतं. आणि म्हणूनच आज मी तुला स्वतःसाठी थांबायला सांगतोय. आज थोडा वेळ मनाशी बोल, स्वतःलाच विचार, मी खरंच काय सहन केलं आहे का? आणि जेव्हा उत्तर मिळेल तेव्हा उत्तर स्वतः तुझ्या थोडंसं प्रेम कर. स्वामी म्हणतात, आजची थोडी बातमी फक्त कानांनी ऐकायची नाही आहे, मी ते मनात उतरवायची आहे. कारण ती बातमीतून तुला सांगते, तू विसरणार नाहीस, तू दुर्लक्षित नाही आहे, तू एकटा नाहीस आहे. आज तुला जाणवेल, देव कधीच तुझी तुलना कुणाशी करत नाही, तो फक्त तुझ्या संयमाचं मोल पाहतोय. स्वामी म्हणतात, आज तुझे आयुष्य हळूहळू लोकांची गर्दी कमी होईल, पण खरी माणसं जवळ येतील, जे तुला तुझ्या आयुष्याच्या यशासाठी नाही आहे, ते तुझ्या शांतीसाठी महत्त्व देतील. आता जेव्हा तुला कळेल थोडीशी माणसं पुरेशी असतात. स्वामी म्हणतात, आजपासून तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावपळ करणार नाही, तू फक्त स्वतःसारखा राहायचाच प्रयत्न करशील. कारण जो काय स्वतःसारखा राहतो तोच खरं आयुष्य जगतो. आज तुला हे कधीतरी हसू येईल, कारण असताना, आणि ते काय हसू सगळ्यात खरं असेल. स्वामी म्हणतात, हे हसू म्हणजे मनावरचा भार उतरल्याचं लक्षण आहे. हे हसू म्हणजे आतून आता भरून येणं आहे. आज तुला भूतकाळात कमी आठवेल, भविष्याची भीती कमी वाटेल आणि वर्तमान थोडंसं आपलंसं वाटेल. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी स्वतःला देश देत होता ते आता सगळ्या आज हळूहळू सुटते. कारण तू दोष नव्हता, तू फक्त खूप एकटा होता. आणि एकटेपणात माणूस स्वतःवरचा शत्रू बनतो. आज मी तुला तो शत्रू नाहीसा करायला मदत करतोय आणि त्या जागी तुला आता मित्र बनवतोय. आजपासून तू स्वतःशी थोडं सौम्य बोलशील, थोडंसं प्रेमाने बोलशील. हीच ती तुझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं परिवर्तन घडवेल. स्वामी म्हणते, आजची ही अडचण गोड बातमी तुझ्या आयुष्यात आवाज न करता राहायला येते. ते ओरडणार नाही, ते दुःख दाखवून देणार नाही, की फक्त तुझ्या मनात घर करेल. आणि जेव्हा ते मनात घर करते तेव्हा तुझ्या आयुष्यात आपोआप बदल घडतात. स्वामी म्हणतात, तू अजूनही तडखळशील, कधी कधी पडशील, हे कधी कधी, पण आता तू तुटणार नाही. कारण तुला आता उभं राहायचं कारण मिळालं आहे. मी तुला सगळं सोपं देणार नाही, प्रत्येक अवघड क्षणात तुला सोबत जे, हेच माझं वचन आहे. स्वामी म्हणतात, तू तयार राहा, कारण जे काय आयुष्य ते अजूनपर्यंत जगलं आहे ते तुला मजबूत करण्याचं होतं. तू आता त्या ज्या गोष्टी मनात दाबून ठेवल्या होत्या ते आज हळूहळू सैल होत आहे. किंवा म्हणतात, मन जेव्हा मोकळं होतं तेव्हा चांगल्या बातमीला जागा मिळते. आज तुला अचानक काहीसं बदलल्यासारखं वाटेल, कारण बदललं आधी मनात होते, नंतर आयुष्य. तुझ्या वाटेवर जे काही अडथळे होते ते तुला थांबवायचं नव्हते, ते तुला योग्य वळण दाखवायला होते. आज जर तुला मागचं काळ आठवत असेल तर त्याला धन्यवाद दे, कारण ज्याचं काळाने तुझे इथपर्यंत आणले. स्वामी म्हणतात, तू जेव्हा म्हणालास आता मला काही नको, तेव्हा तुझं सर्व योग्य स्थितीत आलंय. कारण जेव्हा अपेक्षा संपतात तेव्हाच कृपा सुरू होते. आजचा दिवस कदाचित साधा वाटेल, पण तो साधा नाही, तो तुझ्या आयुष्याला वळण बिंदू देतोय. स्वामी म्हणतात, मी तुला जे देणार आहे ते फक्त तुला आनंद देणार नाही, ते तुला आतून स्थिर करेल. आज जर हे तुझं हृदय थोडंसं हलकं वाटत असेल तर समाज बातमी जवळ आली आहे. स्वामी म्हणतात, गोड बातमी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, ती कधी शांतपणे मनात उतरते. आणि मग तुला जाणवतं आता ठीक आहे. आज झोपताना एकच गोष्ट लक्षात ठेव, तू योग्य गोष्टी योग्य ठिकाणी आहेस, योग्य वेळेला आहेस आणि योग्य हातात आहे. म्हणतात, मी तुझ्या आयुष्यात पान उलटं करत आहे, नवं पान आता सुरू होते. स्वामी म्हणतात, आता तुझ्या मनात एक वेगळा स्थिरपणा येतोय. हा स्थिरपणा भीतीला नाही, हा स्थिरपणा विश्वासाला आहे. कारण तू इतकं काही पाहिलंय की त्यात तुला कळतंय, लागतंय, सगळं आपल्या हातात नसतंय, पण सगळं हाताबाहेर नसतंय. आता तू इतके दिवस स्वतःशी लढत होता, मनच म्हणायचा थांब, बुद्धी म्हणायची पुढे जा. आता या ओढतानेमध्ये आता तू दमलाय. स्वामी म्हणतात, आता ही लढाई थांबव.
मन आता आणि बुद्धी दोघंही विश्रांतीत दे. तुला आता कधी वाटलं असेल मी इतका प्रयत्न करूनही माझ्या आयुष्यात हा काहीच बदल नाही आहे. स्वामी म्हणतात ते बदल नेहमी दिसत नाही, तो आधी पडत होता घडत असतो. जसं बीज जमिनीत तुटतं तेव्हाच वर काहीच दिसत नाही, पण आतून एक नवीन आयुष्य तयार होत असतं. तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी शांत झाल्या आहेत त्याच महत्त्वाचं समजतं आहे. ती नेहमीच गडबड असते याचं लक्षणं असतं. कधी कधी शांतता हीच देवाची भाषा असते. स्वामी म्हणतात जेव्हा तू आता काहीच बोलत नव्हता तेव्हा तर तुला ऐकत होतो. तू जेव्हा थकून गेला होता तेव्हा मी आता तुझ्याबरोबर पुढचा रस्ता पाहत होतो. तुझ्या आता कित्येक दिवस लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास स्वतःला विसरलास. आता स्वामी म्हणतात स्वतःकडे पुन्हा लक्ष दे. तुझं मन काय म्हणते, तुझं शरीर काय म्हणते हे ऐक. आता तू थोडासा वेगळा वाटतोय स्वतःला, कारण तू बदलतोय. जुना तू आता हळूहळू मागे राहतोय आणि नवीन तू पुढे येतोय. जास्त शांत, जास्त समजूतदार आणि जास्त खरा. स्वामी म्हणतं तू ज्याच मनांपासून मदत केली, ज्याची तू उभा राहिला, त्याचं फळ आता उशिरा का होईना तुला नक्की मिळेल. देव कधी सकारात्मक विसरत नाहीये. आज तुझ्या आयुष्यात काहीच गोष्टी बंद झाल्या याचा अर्थ सगळं संपलं असं नाहीये. की काही दरवाजे फक्त म्हणून बंद होतात की तुला योग्य दरवाजे वेळेचे असतात. स्वामी म्हणतात तू इतका ज्या प्रश्नाचं उत्तर शोधते ते उत्तर तुझ्या मनाच्या शांततेत आहे, गोंगाटत नाही, काही घाईत नाही. आज तू जर थोडंसं शांत थांबलाय, थोडासा श्वास घेतलाय आणि मनात स्वामी समर्थ म्हटलंय तर समज तू योग्य जागेवरती आहेस. तू स्वतःला कमजोर नको समजूच, तू अजूनही उभा आहेस. हेच तर तुझं सामर्थ्य आहे. जे आता कोसळून उठतात तेच पुढे चालायला शिकतात. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात आता जे काही येणार आहे ते तुला भीती देणार नाही, ते तुला आतून शांत करेल. तुझ्या मनात जी काही थोडीशी उमेद उरली आहे ती आता उमेद जप. तीच उमेद तुला उद्या मोठं आधार देईल. तू कधी कधी एकटा बसून तुला आकाशाकडे पाहतोय, त्या शांत क्षणात देव तुझ्याशी बोलत होता. तू फक्त भावनेत नव्हता, शब्द पाहत होता. स्वामी समर्थ म्हणतात बाळा आता आजचा हा प्रवास शेवटचा नाही आहे, हा तुझ्यासाठी सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात हळूहळू आकार घेत आहे. तू आज जे काही सहन केले ते व्यर्थ नाही आहे, ते तुला उद्याच्या आनंदासाठी तयार करत आहे. स्वामी म्हणतात आता तुला काही गोष्ट सांगतोय जी आजवरून कोणीच तुला सांगितली नाही. तुझ्या वेदनेतून गेल्या ती वेदना तुला थांबवण्यासाठी नव्हती, तुला बदलण्यासाठी होती. तू खूप वेळा विचार केला माझ्याबरोबर असं का होतंय, पण स्वामी म्हणतात पण तुझ्या सहन करण्याची ताकद आता त्याच्यात ताकद नसते, त्याच्यावर परीक्षा घेते देत नाही. त्यामुळे आजपासून तू मागे वळून पाहिलं तर तुला दिसेल त्या गोष्टी तुला जर संपवणार होत्या त्याच गोष्टींना तुला आता घडवलं आहे. स्वामी म्हणतात तुला तुटलेला माणूस सर्वात जास्त समजूतदार असते, कारण ज्याने आयुष्य खूप जवळून पाहिलं असतं. अजून तू शांत आहेस ना, ही शांतता अचानक आलेली नाही आहे. ही शांतता अनेक शांती रात्रीपासून मिळालेली आहे आणि म्हणूनच ती टिकणारी असते. तुझ्या आयुष्यात मनात थोडीशी जागी आली आहे. कदाचित आता सगळं ठीक होईल. स्वामी म्हणतात ही कदाचित लवकरच नक्की होणार आहे. आज जर कोणी तुला दुखावलं तर तू लगेच प्रतिक्रिया देणार नाही, कारण आता तुला कळते प्रत्येक लढाई नसते. काही लढाई सोडून दिला हीच जिंकण्याची जास्त असतात. स्वामी म्हणतात शांत राहणे म्हणजे हार मानणं नाही, शांत राहणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाचवणं. आजपासून स्वतःला सिद्ध करायला थांबवशील. ज्याचा तुला आता समजायचं आहे ते समजतील, ज्याने नाही समजायचं त्यांच्यासाठी स्वतःला त्रास देऊ नकोस. स्वामी म्हणतात मी तुला सगळ्यांसाठी नाही, मी तुला योग्य लोकांसाठी घडवतो. तुला कधी अचानक डोळे बंद भरून येतील, पण ते अश्रू दुःखाचे नसतील, ते अश्रू मन हलकं झाल्याचे असतील. आज तुला कळेल इतके दिवस तू फक्त जगत नव्हता, तू फक्त तग धरून होता आणि तग धरणारा माणूस कधीच कमजोर नसतो. पण म्हणतात तुला आता कमी लेखलेस, पण ती तुला आता कमी लेखणारी लेखत नाहीये. मी तुला प्रत्येक प्रयत्नाचं मोल ठेवलंय. आज तुला लहान गोष्टी मोठ्या वाटायला लागतील. कोणाचं साधं असणं, एखाद्याचा प्रेमाचा शब्द, एक शांत सकाळ, आणि तू आता खरंच जगणं शिकतोय. ज्याला सगळं मिळतंय तो श्रीमंत नसतो, ज्याला समाधान मिळते तोच खरा श्रीमंत असतो. आजपासून तुझ्या आयुष्यात गोंगाट कमी होईल आणि जिथे तर गोंगाट कमी होतो तिथे त्या स्वामींचा आवाज स्वच्छ ऐकू येतो. आज तू जर एकटा असशील तर घाबरू नकोस. एकांतात म्हणजे शिक्षा नाही आहे, एकांतात म्हणजे स्वतःची भेट आहे. मी तुला लोकांपासून दूर नेलं आहे आणि मला तुला स्वतःजवळ आणायचं आहे. आज जर मनात प्रश्न आला पुढे काय, तर उत्तर आता शोधू नकोस. उत्तर येईल योग्य वेळेला, योग्य पद्धतीने, आणि जेव्हा उत्तर येईल तेव्हा तू आता कळेल इतकं सगळं आता सहन करणं हे व्यर्थ नव्हतं. आता थोडासा विसावा घे, मन मोकळं ठेव, डोळे ओलावे तरी चालतील, कारण आता स्वामी आज तुझं मन पुसायला लागले आहे. स्वामी म्हणतात तुझा संघर्ष मी पाहिलाय, तुझं मन आता मी ऐकलंय. आता तुझ्या आयुष्यात उजेड आणण्याची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात आज तुला कळायला लागेल की शांत राहणं म्हणजे फार आता हार मानणं नाहीये. शांत राहणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आहे. तू आता गोंधळात होता, तो आता मी तुला फक्त थांबवलं, कारण घाईत घेतलेला निर्णय मनाला तर जखम देतं.
आज तू जरा सावकाशात चालतोय, खात्रीने चालतोय आणि तू हाच बदल तुझ्या आयुष्यात वास्तवतोय. स्वामी म्हणतात, "तू खूप वेळ लोकं काय म्हणतील याचा विचार अडकून राहिला होता, पण आज पहिल्यांदा माझं मन काय म्हणतं हे ऐकतोय आणि बाळा जे मनात ऐकतात त्यांना आता आयुष्य कधीच फसवत नाही." आज तुला जाणवेल, सगळ्या लढाया जिंकायच्या नसतात, काही लढाया मन शांत ठेवण्यासाठी असतात. स्वामी म्हणतात, "तू जेव्हा स्वतःला सिद्ध करायला आटपाटिपा सोडशील, तेव्हा लोकं आसपास तुला ओळखतील. कारण खरं असणं दाखवावं लागणार नाही." तुझ्या मनात एक वेगळीच ऊब जाणवेल, जणू कुणासाठी तुझ्या आता डोक्यावर हळूच फार फिरलंय. तू हात माझ्यात आहे असं समज. तुझ्या आयुष्यात अशा आता आठवणी उफाळून येतील, त्या तुला दुखावायच्या आणि त्या आता तुला शिकवतील. कारण वेळ बदलते आहे आणि तूही बदलला आहे. आज तू त्या आठवणीकडे रागाने नाही, समजून पाहशील आणि आता म्हणशील हे गरजेचं आहे. पण म्हणतं आजपासून स्वतःची भांडणं कमी करशील आणि स्वतःची मैत्री जास्त करशील. आता ही मैत्री तुला कोणीही तोडू देणार नाही. आता तुला कळेल, सगळ्या प्रश्नाची उत्तरं बाहेर नसताना काहीच उत्तर शांत असल्याचं आतून मिळतं. स्वामी म्हणतात, तुला आता आयुष्यात एक नवा श्वास मिळतोय, ज्याचा भीती आता कमी होते आणि विश्वास जास्त होते. आज तू थोडंसं हलका असशील, जरी सगळं आता मिळालं नसलं तरी. आता कारण तुला आता वाटतंय मी योग्य मार्गावर आहे आणि हे वाटणं सगळ्यात मोठं समाधान आहे. स्वामी म्हणतात, तू अजूनही हे सगळं समजून घेतलं नाहीच आहे, ते ठीक आहे. कारण आयुष्य एकदम उलगडत नाही आहे, ते हळूहळू उलगडतं. जसं फूल उमलतं, तसं पहाट येते आणि तसं आवाज न करता. आता तू जरा शांतपणे आहेस आणि कमतरतेत आहेस. आता हाच फरक तुझं आयुष्य भविष्य बदलतो. आता तुझ्या आयुष्यात जे काही आहे चांगलं येते, ते फक्त आता तुझ्या चांगल्यासाठी नाही आहे. ते तुझ्या आता आयुष्यात पूर्ण जागा करण्यासाठी आहे. ते फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या घरासाठी आहे, ते तुझ्या माणसांसाठी आहे. स्वामी म्हणतात, आज जी काही गोड बातमी तुला मिळते, ते तुझ्या त्या संयमाची उत्तर आहे. कारण स्वामी उशिरा करतात, पण ते तुझ्या आयुष्यात आनंद पाठवायला कधीच विसरत नाही. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.